नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज पुरी आणि बटाट्याची भाजी बनवूया हॉटेल स्टाईल. तर मी इथं 3 बटाटे घेतलेले आहे आणि त्यांना कुस करून घेऊया. चांगलं व्यवस्थित जाडच ठेवायचे, आपल्याला थोडेसे भाजीमध्ये छान लागतं. या पद्धतीनं करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. बघा असे थोडेसे आपल्याला ठेवायचे जाडसर या पद्धतीनं. आणि चला तर मग कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे बटाट्याची. मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की तिच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेऊया. मोहरी तळतळली की तिच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया. तेजपत्ता आणि लवंग आणि काही खडे मसाले टाकून घेऊया. आणि 2 मोठ्या साईजचे कांदे मी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेले ते व्यवस्थित टाकून घेऊया. चांगले परतले का कांदा चांगला व्यवस्थित गोल्डन कलरचा झाला की तिच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया. ते पण व्यवस्थित झाले की तिच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. टमाटर चांगलं गललं की तिच्यामध्ये 1.5 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया. गरम मसाला आणि धनिया पावडर आणि किचन किंग मसाला टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. आणि व्यवस्थित परतणं झालं की आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तिच्यामध्ये. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. 10-20 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला. आणि बघा कसा छान कलर आलं आहे, वरती तेल आलं आहे, असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि जे कुस्करून घेतलेले बटाटे ते टाकून द्यायचे व्यवस्थित. आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अजून परतून घेतलं की थोडीशी हळद टाकायची. मी हळदनी टाकली होती. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि मी गरम पाणी केलेलं आहे. जास्तच टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी, कारण की नंतरले भाजी आटली की घट्ट होते, तर थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे. चला कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया आपण आता. आणि झाकण लावून 10 मिनटासाठी ठेवून घेऊया. तडलोक आपण पीठ मळून घेऊया व्यवस्थित. आता मी इथं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि अर्धी वाटी रवा टाकून घेऊया. रव्यानं चांगले छान पुऱ्या येतात. आणि व्यवस्थित मळून घेऊया. व्यवस्थित मळणं झालं की एका साईडला 10 मिनटासाठी ठेवून घेऊया व्यवस्थित मुऱ्यासाठी. आणि ह्या पद्धतीनं आणि एका साईडला ठेवून दिलं. आता भाजी कशी झाली बघा. आणि आता पीठ घेऊन घेऊया आपण. थोडंसं तेल लावून घेऊया. व्यवस्थित करून घेऊया. व्यवस्थित करणं झालं की एका साईडला ठेवून देऊया अजून. आणि आता पुऱ्या करायला घेऊन घेऊया. आता मी पुऱ्या करून घेणार आहे. थोडेसे गोळा करून एक गोळा करून सनी आणि एक गोळे करून एका साईडला मी ठेवून घेणार आहे. आणि तेल लावून सनी आपल्याला एक पुरी करून घ्यायची आहे. एक पुरी करून घ्यायची आपल्याला. आणि आपलं तेल खराब होणार नाही म्हणून मी तेलातच लाटून घेणार आहे पुऱ्या व्यवस्थित. आणि या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे सगळे उंडे. आणि मी तेल तापत ठेवलेलं आहे तिकडं. आता आपल्याला चांगले व्यवस्थित एक पुऱ्या करून घ्यायच्या आहे चांगल्या व्यवस्थित. जास्त जाड बी नाही जास्त पातळ बी नाही. आपल्याला अशी पुरी लाटून घ्यायची व्यवस्थित आपल्याला. आणि या पद्धतीनं अशी बघा, या पद्धतीनं आपल्याला अशी लाटून घ्यायची. जास्त जाड बी नाही पातळ बी नाही. चला तर अजून 3-4 लाटून घेऊया व्यवस्थित. लाटून झालं की आपल्याला एका ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तळायला घ्यायचं आहे मग आपल्याला पुऱ्या व्यवस्थित. बघा आपण आता एका ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. एक उंडा करून आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. म्हणजे तळायला आपल्याला जास्त भारी नाही पडणार, म्हणून पहिले मी लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या व्यवस्थित या पद्धतीनं अशा. आता तेल तपलेलं आहे का बघूया. तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून बघितलं थोडं पीठ,
तर चांगलं आपलं तेल तपलेलं आहे. आता तिच्यामध्ये सोडून घेऊया एक एक पुरी. बघा किती छान पुरी फुगते. तर एक एक करून आपल्याला अशाच पुऱ्या तळून घ्यायच्या सगळ्या. आणि तुम्ही पण बनवून पहा एकदा. बटाट्याची भाजी आणि पुऱ्या एकदम छान लागते. चला तर मग आपण हे पुरी झाली आपली तळून. आता दुसरी पुरी टाकून घेऊया. हे काढून घेऊया व्यवस्थित, तेल नितरून घेऊया पुरीमधलं. आता दुसरी पुरी टाकून घेऊया. ते पण चांगली छान अशी भाजून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये. आपल्याला जरा कमी गॅस करायचा आहे. बघा किती छान हे पण भाजली आहे पुरी, मस्त फुगली आहे. तर हे पण काढून घेणार आहे मी. आता आपल्या पुऱ्या अशाच आपल्याला पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या आहे एक एक करून सनी. आणि एक एक करून सनी पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. मी 4-5 पुऱ्या तुम्हाला दाखवल्या आहे. पूर्ण तळून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि आता मी भाजी बघणार आहे. आपली भाजी बघा आटल्यावर किती घट्ट झाली, म्हणून मी जास्त पाणी टाकलं होतं. तुम्ही पण जास्तच टाक जा पाणी. आता ताट लावून घेऊया. तर मी ताट करून घेणार आहे. तर मी पुऱ्या ठेवून घेणार आहे ताटामध्ये. आणि एक छोटीशी प्लेट घेणार आहे भाजीसाठी. एक कांदा, मिरची आणि आपल्याला आता एका प्लेटमध्ये घेऊन घ्यायची आहे भाजी. तुम्ही बी नक्की बनवून पहा, एकदम छान लागते. आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला बिलकुल विसरू नका. नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा. बघा किती हे झाली, हॉटेलसारखी झाली भाजी आणि पुरी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून पहा माझ्या पद्धतीनं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.